विजयाचं रूपांतर हे हक्काच्या आनंदामध्ये व्हायला हवं होतं, परंतु झालं मात्र उलट। आरसीबीच्या पहिल्याच आयपीएल ट्रॉफीवरती मृत्यूची छाया पडली आहे। बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर जिथे लाखो आरसीबी फॅन्स आपल्या टीमचा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी एकवटले होते, परंतु तिथेच उत्सवाचं रूपांतर हे शोकांतामध्ये झालं। आरसीबीच्या विजय सोहळ्यासाठी आयोजित केलेल्या परेडपूर्वीच स्टेडियम बाहेर प्रचंड गर्दी झाली। ही गर्दी इतकी अनियंत्रित झाली की चेंगराचेंगरी झाली आणि ह्याच चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 11 निष्पाप चाहत्यांचा मृत्यू झाला आणि 50हून अधिक चाहते गंभीर जखमी झाले आहेत आणि हाच आकडा वाढण्याची भीती देखील आहे। म्हणजेच काय तर ज्यांच्यासाठी ही ट्रॉफी होती त्यांचंच आयुष्य या गर्दीने हिरावून घेतलं। घटनास्थळ एकाच वेळी सुरू होता आरडाओरड, गोंधळ आणि माणुसकीचा झारा देखील। काही लोक जखमींना उचलत होते, काही सीपीआर देत होते आणि रुग्णवाहिका सारखा येत जात होत्या। कर्नाटक पोलिसांनी ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी लाठीचार्ज केला, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता। आनंदाची ही संधी चुकून एका भीषण अपघातामध्ये बदलली होती। आरसीबीचं हे पहिलंच विजयपद, ज्यासाठी चाहत्यांनी तब्बल 17 वर्ष वाट बघितली होती, परंतु ह्याच विजयाने आज 11 चाहत्यांच्या घरामध्ये अंधार करून दिलाय। अशात प्रश्न पडतो की या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? आयोजक, पोलीस की मग तुम्ही आम्ही, जे नियोजनापेक्षा देखील उत्साहावरती जास्त विश्वास ठेवतात। आरसीबीचं हे विजयपद इतिहासामध्ये नक्कीच नोंदवलं जाईल, परंतु त्या पानावरती हे 11 चाहत्यांची नावं देखील कायमस्वरूपी कोरली जातील, ज्यांनी जल्लोषामध्ये आपला जीव गमावला। मित्रहो, या संपूर्ण प्रकरणामध्ये नक्की चूक कोणाची हे आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा। जय महाराष्ट्र।